हॅलो गाईज, तर आज आहे 21 डिसेंबर आणि आम्ही चाललेलो आहे मेक्सिको ट्रिपवर. थोड्याच दिवसांपूर्वी आम्ही बुकिंग केलं, म्हणजे एक 10 दिवसांपूर्वी वगैरेच आम्ही बुकिंग केलं आणि आता वाजलेले आहेत सकाळचे 4. आता जसं आमची कॅब आली आहे आणि आता आम्ही चाललोय कॅबने. तर आम्ही चाललेलो आहे टॅम्पा एअरपोर्टला आणि टॅम्पा एअरपोर्टवरनं डायरेक्ट कॅनकुन म्हणतात, इथे कॅनकुनची फ्लाईट आहे. तर फक्त 2 तासाची फ्लाईट आहे, पण इंटरनॅशनल फ्लाईट आहे आणि यावेळेस आम्हाला स्टॅम्पिंग मिळालेलं आहे, त्याच्यामुळे आम्ही इंटरनॅशनल फ्लाईट करतो. यानंतर आय डोंट नो कधी जाणं होईल, तर त्यामुळेच आम्ही ही ट्रिप बुक केली. 3 कॅरी ऑन आणि 3 पर्सनल आयटम्स घेतले, तर त्याचं वेटचं काही टेन्शन नसतं. यावेळेस आम्ही चेक इन बॅग घेतली नाहीये, तर विदाउट चेक इन बॅग ट्रॅव्हल करतोय. तर इथे आम्ही निघालेलो आहे टॅम्पा एअरपोर्टकडे जाण्यासाठी आणि या ट्रिपमध्ये आमचे फ्रेंड्स पण आमच्यासोबत होते. तर चला स्टार्ट करूया मेक्सिको ट्रिपचा हा पहिला व्लॉग आणि बघूया नवीन देश मेक्सिको. जेटब्लू एअरलाईनने चाललोय आता आणि बॅग्स चेक इन करणार आहे. खूप जास्त गर्दी आहे एअरपोर्टवर. आता टॅम्पा एअरपोर्टला आलेलो आहे, जेटब्लूने जाणार आहे आम्ही. तर इतकी गर्दी आहे कारण की हॉलिडे सीझन सुरू झालेला आहे आजपासून. कालपासूनच लहान मुलांना पण सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्यामुळे फुल एअरपोर्ट भरलेलं आहे. त्यासाठीच आम्ही लवकर आलो. तर आम्ही फटाफट आता बॅग्सला टॅग लावायचं आहे आणि वेब चेक इन झालं नव्हतं तर ते करायचं आहे, तर त्या गोष्टी करतोय. यानंतर जाणार आहे सिक्युरिटी चेकिंगला. तर सगळं तुमच्याबरोबर तसं मी शेअर करत राहील. अर्धा तास झाला आता एअरपोर्टवरच उभं आहे आणि लाईन भरपूर मोठी आहे. तर लेट्स सी किती वेळात होत आहे. यानंतर जायचं सिक्युरिटी चेकिंगला आणि आमच्याकडे स्टॅम्पिंग असल्यामुळे मॅक्सिकोमध्ये इझी होतं जायला. विजा वगैरे काढायची गरज नाही आहे, स्टॅम्पिंगच चालतं. तर पासपोर्ट वगैरे फक्त कॅरी करावा लागतो. वा हे यश आणि आमचे फ्रेंड्स पण आहे त्यांच्याबरोबर. तर आमच्याकडे आहेत आमच्या 3 कॅरी ऑन आणि 3 पर्सनल आयटम्स आणि त्यांच्या पण सेम 3 कॅरी ऑन 3 पर्सनल आयटम प्लस आमच्याकडे स्ट्रोलर पण आहे रिशांसाठी. तर भरपूर बॅग आहे, बट हां चेक इन नाही करावं लागणार आहे. सो तिथे आमचा टाईम वाचणार आहे. जेव्हा आपल्याला बॅगा घ्यायला जावं लागतं तर तिथे आमचा टाईम वाचणार आहे आणि प्लस मनी सेविंग पण. येस, तर तुम्हाला सांगते US चेक इन बॅग्स फ्री नसतात. तर $40 $50 अप टू $100 पण काहीचे चार्जेस असतात. तर इथे $40 होते, पण आम्हाला चेक इन बॅगची गरजच नाही पडली. तर आमचं कॅरी ऑन पर्सनल आयटममध्येच काम झालं आणि आता वेट करतोय फ्लाईटचा. अजून किती उरला आहे? 1 तास उरला आहे. तोपर्यंत कॉफी पितो आणि मग जाऊया. जसं मी तुम्हाला म्हटलं फ्लाईटला अजून 1 तास आहे, तर मस्त कॉफी प्यायची इच्छा होते आणि मग आता इथे क्रीम चीज बेगल पण घेणार आहे आम्ही. तर मस्त एन्जॉय करतो आणि मग फ्लाईटमध्ये बसणार आहे. निघालेली आहे फ्लाईट टू कॅनकुन. टॅम्पावरनं निघाली आहे आणि कॅनकुनला चालली आहे. 31 मिनिट बाकी आहेत फक्त आणि मस्त असे स्नॅक्स दिलेले. तर आत्ता आम्ही गल्फ ऑफ मेक्सिकोच्या समुद्रावर आहे आणि फक्त ढग दिसत आहेत, जास्त काही दिसत नाही आहे. आणि मी वाटच बघते मी कधी एकदा कॅनकुनला पोचेल. आणि तुम्ही ते बघू शकता आम्ही ऑलमोस्ट कॅनकुनला पोचलेलो आहे आणि ब्ल्यू दिसतंय एकदम वॉटर. खूपच सुंदर दिसतंय. ब्ल्यू वॉटरच्या एवढ्याशे मी फर्स्ट टाईमच बघितल्या. म्हणजे मी मायामी नंतर की वेस्टला ब्ल्यू वॉटर बघितलेलं आहे, बट हे जे ब्ल्यू आहे ना ते खूप जास्त सुंदर आहे. आणि इथे तुम्ही बघू शकता हळूहळू आम्ही जमिनीच्या जवळ येतोय, म्हणजेच आता आम्ही लँड होणार आहोत. आणि ही 2 तासाची फ्लाईट आम्ही खाऊन पिऊन मस्त एन्जॉय केली. तर लँड होणार आहे आम्ही जस्ट 1 मिनिटात आणि एकदम मस्त ब्ल्यू वॉटर पाहिलं. लँड झालेलो आहे मेक्सिकोला. इमिग्रेशनला जायचं आहे आणि मग त्यानंतर मी कार बुक केली आहे, ती कार घेणार आणि मग आम्ही आमच्या हॉटेलला चेक इन करणार. आता इमिग्रेशन झालं आहे आणि आता पुढे चाललो आहे. एअरपोर्टवर येऊन इतका वेळ झाला आहे, म्हणजे आमची फ्लाईट लँड होऊन जवळजवळ अर्धा तास झाला आहे, पण आम्हाला ती शटल मिळत नाही आहे जी आम्हाला रेंटल कारपर्यंत पोहोचवेल. तर आम्ही उबर आता कॅन्सल केली
फायनली आम्हाला एअरपोर्टवरनं शटल मिळालेली आहे, जी आम्हाला पोहोचवणार आहे रेंटल कारच्या ऑफिसपर्यंत. ही कार घेतली ॲव्हेन्झा. आधी कार्निवर घेणार होतो बट मिळाली तर ठीक आहे. तो 2 तासाच्या प्रवासानंतर आणि कार घेण्यामध्ये आमचा थोडासा वेळ गेल्यामुळे आम्हाला खूप भूक लागलेली होती, तर त्यामुळे आम्ही कॅनकनला गेलो आणि तिथे रेस्टॉरंट शोधत होतो. तर असा आहे कॅनकनचा एरिया. मला तर सिमिलर वाटला इंडियासारखा. खूप वेळाच्या शोधानंतर आता रेस्टॉरंट मिळालंय आम्हाला. चाललोय आता रेस्टॉरंटमध्ये. तर फायनली इतकी भूक लागलेली आणि आम्हाला एक क्यूट असं रेस्टॉरंट सापडलं, तर आम्ही तिथे गेलो. आणि सकाळपासून ट्रॅव्हलिंग करत होतो. जरी फ्लाईट 2 तासाची असली तरी आम्हाला टोटल टाईम इथे पोहोचेपर्यंत लागलेला 6 तास. आणि यानंतर पण आम्हाला आमच्या हॉटेलला जायचं. मस्त जेवण करून आलो आम्ही. व्हीगन रेस्टॉरंटमध्ये गेलेलो आणि छान फूड होतं, मस्त मेक्सिकन स्टाईलचं. पण ऑथेंटिक मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये उद्या वगैरे जाऊ. मस्त पोट भरलं. सकाळपासून काहीच खाल्लेलं नव्हतं ना, खूप भूक लागलेली होती. आत्ता वाजलेले आहेत इथे 4 आणि आता आम्ही चाललोय डाऊनटाऊन एक्सप्लोर करायला. त्यानंतर जाणार आहे आमच्या हॉटेलला आणि हॉटेल आहे बीच साईडला. आलेलो आहे हॉटेलला आणि मस्त बीच फेसिंग रूम आहे. तर हा होता माझा टॅम्पा ते मेक्सिकोचा ट्रॅव्हलिंग व्लॉग. तर याहून पुढे सगळे मेक्सिकोचे व्लॉग येणार आहेत. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.